कोऑपरेट करणारे कलाकार पण खूप छान मिळाले. मी जेव्हा सुरुवातीला झाडीपट्टीमध्ये आली तेव्हा सर्व सीनियर आर्टिस्टची काम केलं मी, पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला सांभाळून नेलं आणि त्यांनी सांभाळलं म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचले. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच आगळा वेगळा आहे, कारण की आपण झाडीपट्टीतील जे स्त्री कलावंत आहेत त्यांची मुलाखत जाणून घेणार आहोत. झाडीपट्टीच्या भागामध्ये आपले बरेचसे कलावंत आहेत. आपण याच्या अगोदर नेपथ्य, डेकोरेशनवाले, वादक कलावंत सर्वांची मुलाखत जाणून घेतली. तर या व्हिडिओमध्ये आपण जे स्त्री कलावंत आहेत यांची मुलाखत आता जाणून घेणार आहोत. तुमचा परिचय द्या. ईशा शेंडे, कानपा. तर तुम्हाला झाडीपट्टी नाटकामध्ये म्हणजे आवड कशी निर्माण झाली, पदार्पण तुमचे कसे झाले? मला आधीच आवड होती म्हणून मी पदार्पण केलं. म्हणजे सुरुवातीची जर्नी सांगा तुमची. सुरुवातीची जर्नी खूप छान होती माझी. मला कोऑपरेट करणारे कलाकार पण खूप छान मिळाले. मी जेव्हा सुरुवातीला झाडीपट्टीमध्ये आली तेव्हा सर्व सीनियर आर्टिस्टची काम केलं मी, पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला सांभाळून नेलं आणि त्यांनी सांभाळलं म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचले. आजपर्यंत तुम्ही किती नाटकामध्ये कशा कशाची भूमिका केली आणि किती नाटक केले आहेत? तरी आजपर्यंत 200च्या वर नाटकं झाली असतील. मला काही जास्त दिवस झालेत नाही झाडीपट्टी झाल्याला, तरी मी 200च्या वर नाटकं केले आणि मी लावणी सोडून सगळ्याच भूमिका केल्यात. आईची, बहिणीची, वहिनीची, विलनची, हिरोईनची, सर्व भूमिका केल्या. असं तुमची एक भूमिका जी प्रेक्षकांना खूप आवडली, त्या भूमिकेबद्दल सांगा. माझी एक भूमिका वीरा तू परतू नये, युवराज गोंगले सरांचं नाटक, तेथील गिरजाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आणि मला पण तो रोल करायला खूप मजा यायची. साधारण तुम्ही म्हणजे पहिल्या वर्षी म्हणजे कोणता नाटक केला होता पहिले सर्वात? खेळ नशिबाचा. त्या नाटकामध्ये कशाचा रोल केला होता? मी तिथे हाऊसवाईफ म्हणजे एका कलाकाराची पत्नी म्हणून रोल केला. सुरुवातीलाच मी एका सिनियर कलाकारांची पत्नी म्हणून रोल केला. तर तुम्ही सर्वात पहिले जो प्रेक्षकांसमोर रोल सादर केला, तर तेव्हा म्हणजे तुमच्या मनात म्हणजे काय असते, भीती वगैरे वाटत होती का? खूप जास्त भीती होती, पण माझा को आर्टिस्ट खूप समजदार असल्यामुळे माझी भीती हळूहळू कमी होत गेली. आणि जे आजचं नाटक होतं त्या नाटकाबद्दल सांगा तुम्ही. आजचं नाटक पण खूप छान आहे. आमचा जेमतेम तिसरा प्रयोग होता, त्याच्यामध्ये मी आईची भूमिका केली. समाधान वाटलं भूमिका करताना आणि समाधानकारकच रोल आहे तो. आता प्रेक्षकांना माहित की त्या रोलला न्याय दिला किंवा नाही ते. झाडीपट्टीमधील तुमचे म्हणजे फेवराइट ऍक्टर कोण आहेत? सर्वच आहेत, कारण की सर्वच जीव तोडून काम करतात. स्टेजला जाताना सगळ्यांनाच असं वाटते की माझा रोल छान झाला पाहिजे, माझ्या को आर्टिस्टचा रोल छान झाला पाहिजे, असं सर्वांनाच वाटते. त्याच्यामुळे मी कोणाचं पर्सनली नाव घेऊन कोणाच्या भावना दुखावणार नाही. आणखी तुम्हाला आपल्या झाडीपट्टी रंगभूमीमध्ये सेवा देण्याची संधी मिळाली, याबद्दल तुम्ही काय सांगाल? सेवा देण्याची संधी मिळाली, मला ज्या लोकांनी संधी दिली त्यांची तर सर्वप्रथम मी आभारी आहे. त्यांबद्दल सांगा. त्यांबद्दल सांगायचं म्हणजे त्यांबद्दल जेवढं काही सांगितलं तेवढं कमीच आहेत, कारण ते सर्व सिनियर होते. त्यावेळेस झाडीला म्हणजे एक नाव, आता पण त्यांचं खूप नाव आहे आणि त्यांनी जर मनावर घेतलं असतं तर मला त्यांनी संधीच दिली नसती, पण तरी पण त्यांनी त्यावेळेस मला समजून घेतलं आणि संधी दिल्याबद्दल मी फार फार आभारी आहे त्यांची. आणखी तुम्ही काय सांगाल आपल्या झाडीपट्टी रंगभूमीबद्दल? खूप छान आहे. झाडीपट्टीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप वाईट आहे. त्यांनी आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे. नवीन येणाऱ्या मुलींना कसा तरी रोजगार मिळतो. आजकाल किती शिकून नोकऱ्या मिळत नाही, मुली स्वावलंबी होतात याच्यामध्ये. घरच्या लोकांचा विचार असा असते की मुली इथे गेल्यावर बिघडतात. असं काही नसते. क्षेत्र कुठलंही असो ते आपल्यावर डिपेंड करते, कोणी बिघडत वगैरे नाही. पण समजण्याचा म्हणजे काही काही लोकांचा असा विचार असतोच जास्तीत जास्त. प्रत्येक वेगवेगळा विचार असतो. पण मला माझं पर्सनली मत असं म्हणते की क्षेत्र कुठलंही असो ते चांगलंच असते. ते कसं हँडल करायचं हे आपल्यावर डिपेंड असते. आता ज्या नवीन मुली आहेत त्यांना झाडीपट्टी रंगभूमीमध्ये काम करायचं आहे, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन म्हणजे मी एवढंच करेन की स्वतःची हिंमत, आपल्या हिमतीवरच आपण काही पण करू शकतो. तुम्ही आपल्या हिमतीवर पदार्पण करा, तुम्ही तुमच्यातला टॅलेंट स्टेजला दाखवा. लोकांना जर आवडला तर नक्कीच तुम्हाला वाव मिळेल.
ज्यांच्याकडून तुम्ही म्हणजे ॲक्टिंग वगैरे शिकलात त्यांबद्दल तुम्ही काय सांगा? सर मला गुरुच नाही जे ॲक्टिंग शिकायला मला गुरुच नाही. मला सगळ्यात जास्त प्रोत्साहन माझ्या मिस्टरांनी दिलं या क्षेत्रामध्ये. खूप साऱ्या गोष्टी मला माझ्या मिस्टरांनी शिकवल्यात. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम त्यांची आभारी आहे. तेच माझे गुरु. आणखी तुम्हाला काय वाटते सांगावं प्रेक्षकांना? असावा, त्यांचा मान सन्मान करण्यात यावा. आणि मंडळ खूप मेहनत घेतात, कार्यक्रम भरवून आणण्यासाठी मंडळ खूप मेहनत घेतात. तर त्याच्यामुळे कलाकारांचं पण काम आहे त्यांना सहकार्य करणे. मंडळ आहेत म्हणून आम्ही आहोत म्हणून मंडळ आहे, नाही का? तर असेच आम्हाला नाटकं देत राहा, हेच प्रेक्षकांना सांगेन. म्हणजे साधारण तुम्ही पहिल्या जेव्हा नाटकामध्ये काम केलं तेव्हा तुमचं वय किती होतं? तेव्हा माझं वय असेल 30 अबावच होते मी तेव्हा नाटकामध्ये जेव्हा आली. 30 जास्त 32 वर्ष वय असेल माझं जेव्हा मी नाटकामध्ये आली. आता आपल्याला झाडीपट्टी रंगभूमी हे क्षेत्र आहे, आपल्याला हा वरच्या क्षेत्रापर्यंत पोहोचवायचं आहे. त्याबद्दल म्हणजे तुम्ही काय सांगाल? आता वरच्या क्षेत्रापर्यंत पोहोचलं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटते, पण ते प्रेक्षकांवर डिपेंड करते की ते त्यांना कुठं नेऊन ठेवतात. आमच्या कलाकारांवर तर डिपेंड नाही आहे. कलाकार तर जीवतोड मेहनत करतोच. कोणत्या कलाकारांना वाटत नाही की आपण वरतीपर्यंत पोहोचलो पाहिजे, तर आपलं नाव झालं पाहिजे. पण कलाकार त्या गोष्टीला किती रिस्पॉन्स देतात याच्यावर डिपेंड करते ना. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.